तेच बळ जर कदाचित माझ्या जर पारड्यामध्ये झुकलं गेलं असतं तर कदाचित आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळं चित्र दिसलं असतं. 9 वारी साडीतल्या आईचा मुलगा आहे, मी पंजाब पट्ट्यातल्या बापाचा मुलगा आहे. सामान्य माणूस राजकारणाच्या केंद्रस्थानी यावा हे व्रत जपणारा आजच्या घडीला मला एक नेता दिसतो आहे आणि त्यांचं नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब. एका बाजूला 1 किलो साखर तयार करायला लाखो लिटर पाणी खर्च करायचं आणि लोकांना तिकडे प्यायला टँकरनं पाणी पुरवायचं. मग तुम्ही साखर कारखाने दिले का? द्विस्तरीय विक्री पद्धतीचं जर धोरण सूत्रबद्धपणानं जर शासनानं जर अवलंबलं तर मला वाटतं शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो. तरी आर्थिक आमिषानं मला कोणाबरोबर जायचंच नाही, कारण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी हरामीच केलेली नाही, हरामीचा कधी रुपया कमवलेला नाही आणि माझी ती मानसिकता नाही. या व्यवस्थेला आम्ही जगवतोय. हा स्वाभिमान जर कुणाकडे असेल तर तो फक्त एकट्या शेतकऱ्याकडे आहे. एवढं एक जरी यश मी जरी प्राप्त केलं तरी मला वाटतंय शिवसेना शेतकरी सेनेमध्ये आपण प्रवेश केल्याचं आणि काम केल्याचं इप्सित साध्य झालं.